आहोत। नाशिकमध्ये सध्या गेल्या महिनाभरापासून आदिवासींचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन 2 दिवसांपूर्वी देखील चांगलंच आक्रमक झालेलं होतं। हे आंदोलक सगळे आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा या आंदोलकांनी काहीसा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। जी बाह्य पदभरती केली जाते आहे, जी बाह्य भरती केली जाते आहे, ती तात्काळ थांबवावी अशी प्रमुख मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। आणि त्यानंतर आता त्यांनी ही आता तिरडी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत हे आंदोलन पुन्हा एकदा अधिक तीव्र केल्याचं पाहायला मिळत आहे। और हमारे आदिवासी ट्राइबल मिनिस्टर प्राध्यापक महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। खाजगीकरण थांबवावं या मागणीसाठी हे जे सगळे आदिवासी समाज जो आहे तो आंदोलक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। या आंदोलनातून आपल्याला अपडेट देतोय शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या आदिवासी समाजानं आंदोलन केलेलं आहे, त्यांचं आंदोलन तीव्र झालेलं देखील पाहायला मिळत होतं आणि आता देखील त्यांनी प्रतिकात्मक तिरडी त्यासोबतच प्रेतयात्रा काढल्याचं पाहायला मिळतंय। काय अधिकचे अपडेट मिळत आहेत? खरं दीपक, आपण बघतोय हे आंदोलक जे आहे ते गेल्या 36 दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी विकास भवनाच्या बाहेर बिघाड हे त्या ठिकाणी घेऊन जे आंदोलन करत आहे। मात्र वारंवार सरकारसोबत या आंदोलक जे आहेत ते शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी जात आहे, चर्चा करते, मात्र कोणताही ठोस त्या ठिकाणी निर्णय होत नसल्याने हे आंदोलक आज खरं तर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण जर बघितलं तर आज या आंदोलकांनी अल्टिमेटम सरकारला दिला